एरवी दारागृह पुत्री, नाही जया मैत्री, तो जाणपा धात्री ज्ञानासी गा. ओवी आहे 600, अध्याय आहे 13वा. अर्थ असा आहे, स्त्री, पुत्र, घरदार, संपत्ती इत्यादिकांच्या ठिकाणी त्यांची मैत्री नसते. म्हणजे या गोष्टीमध्ये राहत असूनही त्यांची यामध्ये आसक्ती नसते. अशी व्यक्ती ज्ञानी असते, असं ज्ञानदेव सांगतायत. ही ओवी वाचताना साहजिकच आपल्याला भटजी बापू म्हणजे हैदराबादमधील अत्यंत प्रसिद्ध असे संत त्यांची आठवण येते. त्यांना बालकृष्ण नंदस्वामी म्हणूनही ओळखले जायचे. हैदराबाद येथील मराठी भाषिक समुदायात त्यांना संत म्हणून खूप मोठा मान होता. ते आपल्या भटजी बापू बाग या आश्रमातून लोकांना मार्गदर्शन करीत असत. वरील ओवीत ज्ञानदेवांनी ज्ञानी कोणाला म्हणावे ते सांगितले आहे. ही ओवी वाचताना संत तुकाराम, लोकमान्य टिळक यांच्याबरोबरच संत भटजी बापू यांच्या चरित्रातील प्रसंग आपल्याला नक्कीच आठवतात. वरील तीनही महान व्यक्तींपैकी आज आपण भटजी बापू यांच्या जीवनातील काही प्रसंग पाहूया. भटजी बापू हे एक वारकरी संत होते. ते पिढीजात साधन द्वादशीचे व्रत करीत असत. याचा अर्थ असा आहे की एकादशीला रात्रभर भजन करायचे आणि पहाटे प्रसाद करायचा, सर्वांना अन्न संतर्पण करायचे आणि या गोष्टीमुळेच ते त्या भागात अत्यंत प्रसिद्ध होते. कोणीही त्यांच्याकडे जर गेला तर तो अगदी प्रसन्न चित्ताने तिथून बाहेर पडायचा, कारण भटजी बापूंच्या सहवासात त्यांना ती प्रसन्नता सहजच लाभत असे. एकदा काय झाले की साधन द्वादशीच्या आदल्या रात्री 1-2 दिवस घरात काहीच शिल्लक नव्हते. तेव्हा त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला की बापूजी, अहो आज तर घरात काहीच शिल्लक नाहीये. पण तसं काही काळजी करायचं कारण नाही. माझ्या पत्नीच्या सोन्याच्या पाटल्या आहेत, त्या आपण मोडूया, म्हणजे त्या सोनाराकडे नेऊन त्याच्यातनं जे काही पैसे येतील त्यातून आपण द्वादशीचे पारणे करूया. आणि सून देखील त्यांना म्हणाली की हो बापू, तुम्ही ते नक्कीच करा, अशी संधी परत वारंवार येत नाही. म्हणजे बघा की बापूंची सून आणि मुलगा सुद्धा अगदी त्यांच्याच मताने चालणारे होते. ती मुलगी किंवा ती सून आपल्या सोन्याच्या पाटल्या सुद्धा त्यांच्या व्रताच्या पूर्तीसाठी द्यायला तयार झाली होती. आता बापूंनाही काही तसा फार पर्याय नव्हता. ते म्हणाले की ठीक आहे, बघू, आपण करूया तसेच. पण काय झाले, इतक्यात एक गृहस्थ आले आणि ते म्हणाले, अहो बापू राजा, काल काय झाले तुम्हाला सांगू का? काल स्वतः पांडुरंग माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की उद्याच्या साधन द्वादशीच्या सगळ्या गोष्टी तू करायच्या आहेस, ती द्वादशी तू साजरी करायस. असं हे संतांचं खरं म्हटलं तर आता बापूंचं ह्या वेळेला धारिष्ट होतं, पण ते भगवंतांनी पाहिलं आणि बापू त्यात उत्तीर्णही झाले. आता ह्यापेक्षा सुद्धा अगदी आपण म्हणतो ना की हृदय पिळवटून टाकणारा असा एक प्रसंग बापूंच्या आयुष्यात आला. आपण म्हणतो ना की अशी वेळ खरं तर शत्रूवरही येऊ नये, पण असा प्रसंग प्रत्यक्ष बापूंच्या आयुष्यात आला. तो असा की त्यांचा हा करता सवरता मुलगा इन्फ्लुएन्झाने म्हणजे फ्ल्यूच्या साथीत वारला. त्यावेळी बापू अगदी शांत राहिले. त्यांनी सांगितले की आपण कोणीही रडायचे नाही, आपण त्याचा पुढची प्रगती काय आहे ते मला दिसतं आहे आणि त्याप्रमाणे मी सांगतो. ते पुढे म्हणाले की प्रपंच म्हणजे तरी काय असते हो? आगगाडीच्या डब्यात बसून एकत्र केलेला प्रवास. आता या प्रवासाचं वैशिष्ट्य काय असतं की ज्याचं स्टेशन आधी येईल तो आधी उतरून जातो
आणि मग त्याला आपण उतरून द्यायला नको का? का चल माझ्या बरोबर शेवटपर्यंत, मी जाईन तिथं तूच उतर. असं काही आपण त्याला म्हणू शकत नाही. तसं त्याचं स्टेशन आलं, तो उतरला. मुलाच्या बाबतीत हे बापू म्हणत होते, हां, हे लक्षात घ्यायला हवं. पण पुढे ते म्हणाले, की मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, की एका खऱ्या साधकाची आज संगत गेली. या पुढचा प्रसंग याही पेक्षा, ज्याला आपण तितिक्षा म्हणतो आणि धैर्य म्हणतो, ते शिकवणारा आहे. आणि हा प्रसंग खरंच आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात आला तर आपण त्याला तोंड देऊ शकणार नाही. पण बापूच ते, त्यांच्या आयुष्यातला हा प्रसंग सुद्धा त्यांनी कशा प्रकारे निभवला हे आपण पाहूया. हे भटजी बापू गायनातील टप्पा नावाचा जो काही प्रकार आहे तो अतिशय उत्तम गायचे. ज्या तंबोऱ्यावर ते गायचे तो तंबोरा अजूनही तिथे त्यांच्या संस्थानात सांभाळून ठेवलेला आहे. काय झाले, की प्लेगची भयंकर साथ होती. त्या प्लेगच्या साथीमध्ये ह्या बापूंची पत्नी देवाघरी गेली, म्हणजे वारली. आता त्यांच्या आजूबाजूचे जे लोक होते ते पुढील विधीचे सामान आणण्यासाठी बाहेर निघून गेले. तेवढ्यात काय झाले, लखनौचा एक मोठा गवई त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, की बापूराजा, मी लखनौहून आपला टप्पा ऐकण्यासाठी आलो आहे. आपण कृपा करून तो मला ऐकवाल का? आता आत बायकोचे शव पडलेले आहे. पण या बापूंनी चेहऱ्यावर तसे काही दाखवले नाही. त्यांनी कुणाला तरी सांगितले, अरे तो तंबोरा घेऊन ये रे. आणि काय, तो तंबोरा हातात घेऊन त्यांनी पाऊण तास तो टप्पा त्या आलेल्या पाहुण्याला ऐकवला. त्यांचा गायन संपले. तेवढ्यात सामान आणायला सर्व गेलेली मंडळी ते सामान घेऊन परत आली. आता ते बघितल्यावर मात्र ह्या पाहुण्याला असे वाटले, की इथे काहीतरी विपरीत घडलेले आहे. आणि त्यांनी हळूच विचारले, की अहो, हे काय? हे काय आणलंय तुम्ही? इथं नक्की काय झालंय? तर हे ऐकल्यावर ती सामान आणायला गेलेली मंडळी म्हणाली, की अहो, काय सांगू तुम्हाला, या घरची मालकीण म्हणजे बापूंची पत्नी गेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पुढची तयारीला सामान घेऊन आलेलो आहोत. हे ऐकल्यावर मात्र तो जो पाहुणा आला होता लखनौचा, तो अतिशय घाबरून गेला, तो भांबावून गेला. त्याला काय बोलावे, काय करावे हे सुचेना. तो थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, की अहो, काय केलंत बापू आपण? अहो, मी थोडे दिवस थांबलो असतो तुमच्यासाठी. मला काही एवढी घाई नव्हती तो टप्पा ऐकायची, पण मला इथल्या परिस्थितीची काहीच माहिती नव्हती आणि म्हणून मी तुम्हाला तशी विनंती केली. त्यावर बापूराजा म्हणाले, अहो, असं काय करता? एवढ्या दुरून तुम्ही आला आहात. आता तुमचे मन कसे मोडू? तुमचे मन मोडणे म्हणजे भगवंताचे मन मोडल्यासारखे होईल. आणि तुम्हाला माहिती आहे ना, की ही मर्त्य लोकातील वस्ती आहे. ज्याचं खातं बंद होतं, तो जातो. आता तुम्ही आपल्या घरी परत जाऊ शकता. असे हे महान बापू, ह्यांना खरोखरच काय म्हणावं हेच कळत नाही. शेवटचं एकच वाक्य असं आहे, की भटजी बापू सगळ्यांना सांगायचे, की सत्पुरुषाच्या घरचं अन्न मागून खावं. कारण त्या अन्नाने बुद्धी तयार होते आणि सत्पुरुषाच्या घरचं अन्न खाल्ल्याने ती सात्विक बुद्धी उदयाला येते आणि जी परमार्थाला पोषक असते. हे शेवटचं भटजी बापूंचे ह्या गोष्टीत सांगितलेलं वाक्य आपण सर्वांनी खरंच लक्षात ठेवलं पाहिजे. पण आपल्याला असा सत्पुरुष मात्र निश्चितच मिळायला पाहिजे. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की त्यासाठी म्हणजे मला तर असं वाटतं, की गोंदवल्याला जे अन्नसत्र चालतं, तिथलं अन्न नक्कीच सात्विक असतं. किंवा आपण गजानन महाराजांच्या मठात गेलो, म्हणजे शेगावला गेलो, तर तिथे जे काही आपल्याला भोजन मिळतं, ते सुद्धा सात्विकच असतं आणि ते आपण सेवन केले, तर आपल्याला सुद्धा असा काहीतरी चांगला अनुभव निश्चित येईल, असे मला वाटते.
जानकी जीवन स्मरण जय जय राम.